सर्व एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश। महिला सुरक्षिततेसाठी निर्णय। प्रताप सरनाईकांची माहिती। सांस्कृतिक राजधानी पुण्यात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर। पुण्यात 2 वर्षात 915 बलात्काराच्या घटना तर विनयभंगाच्या तब्बल 1,500 तक्रारी दाखल। पुणे बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला पकडून देणाऱ्यांना 1 लाखाचं बक्षीस। पुणे पोलिसांनी जाहीर केलं बक्षीस। बलात्कार रोखण्यासाठी पुन्हा एकदा एन्काउंटर स्क्वॉड परत आणण्याची वेळ। स्वारगेट मधील घटनेनंतर निलेश राणे यांचं विधान। उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यात भाजी धुण्याचा किळसवाणा प्रकार। डर्टी भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ समोर। दोन एसटी बसमध्ये चिरडून बाईक स्वाराचा मृत्यू। अलिबाग बस स्थानकातली धक्कादायक घटना। संतोष देशमुख हत्येप्रकरणी 1400 पानांचं आरोपपत्र दाखल। सीआयडी कडनं बीड विशेष मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल। आणि राज्यात उष्णतेची लाट कायम। रायगड रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी। मुंबईतलं कमाल तापमान 39 अंशांवर।